नमस्कार मैत्रिणींनो, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना माझा नमस्कार। मैत्रिणींनो, बरेच दिवसापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोन्ही पदावर अंगणवाडी प्रमोशन म्हणजे जे अंगणवाडीमधून प्रमोशन मिळतं सेविकांना सुपरवायझरपदी आणि मदतनीस यांना सेविकापदी, तर या दोन्ही पदावर सध्या स्टे होता। संघटनेने यावर स्टे लावला होता। परंतु हे एक थोडं चांगलंच आहे, परंतु स्टे एवढा लावला की ताईंचं वय वाढून चाललं। म्हणजे अंगणवाडी सेविका ताईंचं वय जे नवीन GR नुसार 45 आहे, ते आता ज्या 2011-12ला लागल्या सेविका त्यांचं वय 45 निघून चाललं, तरी पण अजूनही त्या स्टेच्या बाबतीत कोर्टाच्या केसमध्ये काहीही झालेलं नाही। तर बरेच ज्या अंगणवाडी सेविका ताई आहे त्या नाराज आहेत की अजूनही संघटना काहीच त्यावर निर्णय घेत नाही आणि सरकार पण त्यावर काहीच निर्णय घेत नाही। आणि सध्या मोठा प्रश्न आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाढीचा। तर मानधनवाढ तर नाहीच नाही, परंतु कामं एवढे भरपूर आहेत की थोडी उसंत घ्यायला अंगणवाडी ताईंना अजिबात वेळ नाही। तर मैत्रिणींना असं असताना सध्या एक चांगला निर्णय लागलेला आहे आणि तो आहे अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रमोशनचा GR सध्या आलेला आहे। तर अंगणवाडी ताईंचं आता प्रमोशन होणार ही एक चांगली गोष्ट आहे। माझ्या बऱ्याच अंगणवाडी मदतनीस ताई ह्या 2-2 कामं करतात, म्हणजे स्वतः मदतनीस आहे ते पण काम करतात आणि त्यांच्या सेविकेचं जे रिक्त पद आहे त्यांची पण सेविका ताईंची जबाबदारी पण अंगणवाडी मदतनीस ताई बरेच वर्षापासून पेलत आहे। तर अशा बरेच कमेंट माझ्या व्हिडिओमध्ये येत असतात, तर मी आज काही कमेंटना उत्तर देणार आहे। तर त्या ताईंचे असे प्रश्न आहे तर मला लिहून पण देता येतात उत्तर, पण मला असं वाटले की त्यांच्या कमेंटना खरोखर न्याय आहे त्यांच्या कमेंट आणि त्यांना उत्तर दिलं पाहिजे। तर माझ्या काही ताई म्हणतात की माझ्या एक मदतनीस ताई म्हणतात की मॅडम 2010ची अंगणवाडी मदतनीस म्हणून जॉईनिंग आहे, पण फक्त 10वी पास आहे, तर प्रमोशन होईल का? तर ताईंनो, आता सध्या ज्या जुन्या मदतनीस पण आहे त्यांना 12वी पास असं मागितलेलं आहे शिक्षण। तुम्ही जर 10वी पास असाल तर नाही लागणार। तर या ताईंना मला असं सांगायचं आहे की 10वी पासवर प्रमोशन होणार नाही, 12वी पास कमीत कमी मागितलेला आहे। तर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून फॉर्म भरून 12वी पाससाठी अर्ज करा आणि परीक्षा द्या। म्हणजे तुम्ही 12वी पास झाल्या की तुमचं प्रमोशन नक्कीच होणार। काही गावात असं पण असतं की 3-4 अंगणवाड्या आहे आणि एका अंगणवाडीत मदतनीसची जागा रिक्त आहे आणि 3 अंगणवाडीत मदतनीस आहे। तर त्या 3 अंगणवाडीपैकी ज्या मदतनीस आहे त्यांच्यापैकी एकीची निवड त्या रिकाम्या जागेवर म्हणजे रिक्त जागेवर प्रमोशनसाठी होणार आहे। तर यामध्ये निवड कशी होणार, तर अंगणवाडी मदतनीसच्या शिक्षणानुसार सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल। जी मदतनीस ताई उच्च शिक्षित असेल त्यांना त्यांची निवड त्या जागेवर होणार। जर तिन्ही मदतनीस सारखेच शिक्षित असेल तर मग त्यांची सेविकापदी प्रमोशनसाठी निवड ही त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार होईल, हे पण सर्वांनी लक्षात घ्यावं। तर ताईंनो, तुम्हाला अजूनही चान्स आहे। समजा तुमच्या गावात मदतनीस पदाची रिक्त जागा नसेल आणि तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्ही लवकर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून फॉर्म भरून 12वीचा फॉर्म भरून परीक्षा द्या आणि 12वी उत्तीर्ण करून घ्या। कांचन गौरव ताई म्हणतात मानधन वाढ तर नाहीच, पण कामाचा भडीमार चालू आहे। शासनाची लाडकी बहीण, लेक लाडकी, पोषण अभियान ते संपत नाही, तर लगेच आता सर्वेक्षण आईचे नाव लावा हे पण काम सुरू केलंय सरकारने। तर ह्या सरकारने अगदी श्वास घ्यायला पण फुरसत देत नाही आहे सरकार। तर मानधन वाढीची मात्र बोंबाबोंब अशा ह्या ताई म्हणतात, तर हे अगदीच खरं आहे। मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसापासून मानधनवाढ झालेलीच नाही, म्हणजे मागच्या वर्षी फक्त 20% मानधनवाढ केली आणि त्यामध्ये काही होत नाही। आता सध्याचंच पहा ना,
मैत्रिणींनो, नुकताच एक संप झाला होता एसटी महामंडळ आणि त्यांची 2-3 दिवसातच 6,500 रुपये मानधनवाढ पण झाली. म्हणजे 6,500 रुपये वाढ सरकारने एसटी महामंडळ मधील कर्मचाऱ्यांना जाहीर केलेली आहे. तर खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांच्यापासून काहीतरी अंगणवाडीच्या ज्या जुन्या संघटना म्हणा किंवा अंगणवाडी ताई म्हणा, त्यांना शिकण्याची खरोखर गरज आहे की खरोखर कामाची पद्धत कशी असेल. एसटी कर्मचाऱ्यांचा संप 2-3 दिवस चालला आणि भरघोस त्यांना 6,500 रुपये वाढ लगेच सरकारने जाहीर केली. याबद्दल आनंदच आहे. खरोखर त्यांच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. कधी कधी हे पण समजत नाही की आपली संघटना काय करते. आपली संघटना वरचेवर संप करते, आंदोलन करते, बहिष्कार टाकते, परंतु आपल्या संघटनेकडून काही सध्या मागण्या पूर्ण करणं होत नाही. तर खरोखर यामध्ये काहीतरी शिस्त आहे का असा प्रश्न नक्कीच पडतो आणि ते खरंही असू शकतं. कारण की काय होत आहे, खूप दिवसापासून अनेक संप संघटना घडून आणत आहे, मोर्चे काढत आहे, पत्र काढत आहे आणि हे पत्र नुसतं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे की काय असं पण पुन्हा एक प्रश्न तयार होतो. तर मैत्रिणींनो, सध्या वेळ अशी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर की कामावर काम सुरू आहे. योजनाबाह्य काम तर खूपच आहे. लाडकी बहीण योजना ही एक त्यातलीच म्हणायला हरकत नाही. मिटिंग चालू आहे, वेगवेगळे ट्रेनिंग चालू आहे, संपावर संप चालू आहे, मोर्चावर मोर्चे चालू आहे. कुठे असहकार तर काय नाही केलं माझ्या अंगणवाडी ताईंनी, परंतु मानधनवाढ पण का होत नाही हा एक मेन मुद्दा आहे. आपल्या बाबतीतच असं का होतंय हे खरोखर विचार करायची आता गरज आहे ताईंनो. कारण की आपल्या पुढे आलेलं काम आपण मुकाट्याने करत असतो, खाली मान घालून करत असतो आणि आता या बाबतीत खरोखर विचार करायची गरज आहे. कारण की ज्या खंबीर संघटना असतात त्यांचे फटकन मानधनवाढ झालेली आहे. तुम्ही पाहिलंच, त्यांनी एकीने राहिलं आणि खंबीरपणे राहिलं. त्यांनी सरकारला असहकार केलं म्हणून त्यांच्या पैशात भरपूर वाढ झालेली आहे, त्यांच्या पगारात वाढ झाली आणि आपण काय करतोय, मुकाट्यानं काम करतोय नुसतं. आता नुकताच पोषण महिना चालू आहे, तर एंट्र्या करायला सांगितल्या की लागल्या एंट्र्या करायला. तर ताईंनो, खरोखर आता विचार करा ह्या गोष्टीचा. कारण की जेवढ्या तुम्ही अवेलेबल राहाल तेवढंच तुमचं व्हॅल्यू कमी होईल. म्हणून नुसतं काम सांगितलं आणि केलं असं फटकन करू नका. कारण की आपलं काम आपण योग्य तऱ्हेने काम करतो म्हणून महाराष्ट्राला एंट्रीमध्ये पण 1 नंबरवर नेलेलं आहे संपूर्ण देशभरातून. तर आता आपण आपल्या मागण्यासाठी सरकारला नक्कीच सहकार करायला पाहिजे. आपण 1 नंबरवर महाराष्ट्र नेतो तर 1 नंबरवरून शेवटच्या नंबरवर पण आणू शकतो, हे आता आपण दाखवून दिलं पाहिजे. म्हणून ताईंनो, आता नक्की यावर विचार करा. तुम्ही काम करता हे चांगलं आहे, पण आपलं जर काही वाढ होत नसेल, तर आपल्या स्वतःच्या कामाचा मोबदला मिळत नसेल, तर यावर पण विचार करणं खरोखर गरजेचं आहे. म्हणून ताईंनो, तुम्ही नक्की यावर विचार करा. थोडा स्वतःसाठी पण आता सारथी व्हा. कारण की आता जर तुम्ही काम करत राहिलात तर पुढे मानधनवाढ शक्य नाही आहे. तर ताईंनो, कारण सगळ्यांना फुलाची पाकळी सरकार देत आहे, परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अजिबात विचार होत नाही. तर ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून ताईंनो, यावर विचार करा, एकत्रित या, संघटित व्हा आणि खरोखर तुम्हाला जर जुन्या संघटना धोका देत असेल तर त्यावर पण विचार करा आणि फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी एकत्र राहा, एकीने विचार करा आणि लढा. म्हणजे तुम्ही जर एकत्र आल्यात तरच तुमचं नक्कीच काहीतरी तुमच्या मानधनात, तुमच्या ग्रॅज्युटी पेन्शन संदर्भात किंवा अंगणवाडी मदतनीसचं प्रमोशन आणि सेविकांचं प्रमोशन या बाबतीत पण आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. नुकताच शिक्षक दिन झाला, परंतु शिक्षक हा काय करू शकतो हे पण आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. तर मैत्रिणींनो, यावर नक्कीच विचार करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि मी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद मैत्रिणींनो.